जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी 25 ते 30 लाखांची उलाढाल. कार्यक्रमाचा समारोप. महिलांनी तयार केलेल्या पापड, कुरडया आणि मसाल्याच्या पदार्थांना या ठिकाणी अधिक मागणी होती. तर यावेळेस धुलई, साखरेचे रुखवंत यासह प्रदर्शनात पापड, कुरडई, लोणचे, मसाले, कापडी पिशव्या, सोयाबीन चिप्स, वेफर आदी पदार्थांचा या ठिकाणी नागरिक धुळेकरांनी या ठिकाणी खरेदी केली व या जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. सलग 5 दिवस चालणाऱ्या या जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सवाचा आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळेस सीओ विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत सदर हा समारोप करण्यात आला. यावेळेस रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील पार पडले. यावेळेस मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला होता. तर यावेळेस येत्या काही दिवसात 2 महिन्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा जिल्हा व राज्य स्तरावर भव्य स्वरूपाचं या ठिकाणी स्वयंसिद्धा महोत्सव राबविण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी सीओ विशाल नरवाडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, मनोगतातून व्यक्त केले. तर बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला होता. तर सलग 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 25 ते 30 लाखाहून अधिक उलाढाल झाली असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सीओ विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार, उमेदचे उद्धव धारणे, बांधकाम विभागाचे ठाकूर साहेब, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, पाणी पुरवठा विभागाधिकारी सार्वे मॅडम, कॅपो स्वरांजली पिंगडे आदी सर्वच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या स्वयंसिद्धा महोत्सवाचा समारोप करण्यात आला. अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी नियोजन केले असल्याचे या ठिकाणी येथील बचत गटांच्या महिलांच्या वतीने देखील प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. बँका काय आहे म्हणजे मला माहीतच नव्हतं. कसं झालं, जरासं जास्त ज्ञान वाढायला लागलं म्हणजेच माझं असं वाटते की मी शिकेलं जाय. मला असं वाटते माझ्या मनानं की मी शिकेलं जाय. त्याशिवाय मी अध्यक्ष पण आहे. म्हणून मी स्वतःच एक गाणं तयार केलं. रमाबाई